Now we'll start a new chapter that is called oscillation. Oscillations and waves. These are the two different topics. 2 ते 3 चॅप्टर मर्ज करून एक सिंगल टॉपिक नवीन सिलेबस मध्ये ऍड केला दॅट इज कॉल्ड ऑसिलेशन्स अँड वेव्ह. त्याच्यामधला पहिला टॉपिक आपण स्टार्ट करणार दॅट इज कॉल्ड ऑसिलेशन. ऑसिलेशन दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑसिलेशन चॅप्टर वरती JEE आणि नीट मध्ये 2 ते 3 क्वेश्चन कंपल्सरी असतात आणि दॅट इज व्हेरी इझी. ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकणार त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन पाहणार. नंतर व्हॉट इज मीन बाय पिरियडिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन and its velocity, displacement and acceleration and their graphical representation. एवढे सारे पार्ट आपण ऑसिलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये शिकणार. सगळ्यात पहिले आज आपण इंट्रोडक्शन पाहणार, नंतर पिरियडिक मोशन पाहणार आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, एवढे आज 3 टॉपिक आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहू. त्यानंतरच्या टॉपिक मध्ये आपण जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याच्या व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनचे डेरिव्हेशन्स आपण पाहणार आणि नंतर त्या डेरिव्हेशनचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा आपण डिस्कस करू. ऑसिलेशन मीन्स व्हॉट, त्याचं इंट्रोडक्टरी एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी 11वी मध्ये पाहिले. ऑसिलेशन मीन्स व्हॉट, ऑसिलेशन इज अ पिरियडिक मोशन. नाउ यू विल डिस्कस द इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. इंट्रोडक्शन पाहणार, नंतरच्या टॉपिक मध्ये पिरियडिक मोशन म्हणजे काय ते सुद्धा पाहणार. त्याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. त्याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट चे डेरिव्हेशन आणि त्याच्यानंतर त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. काय पाहणार आपण, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एवढे सारे टॉपिक आपण ऑसिलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये डिस्कस करू. आज आपण इंट्रोडक्शन, पिरियडिक मोशन आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय 3 टॉपिक आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ वी डिस्कस द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपण डिस्कस करणार व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटरी मोशन. पहिल्या पॉइंट मध्ये म्हणणार मी की ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन. डेली लाईफ मध्ये आपण ऑसिलेटरी मोशन खूप ठिकाणी पाहतो. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस दॅट इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन नावाच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारचे जर आपण एखादी घड्याळ जर आपण समोर घेतली तर घड्याळीमध्ये तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा हे कंटिन्युअसली आपलं मोशन सेम पाथ वरती अगेन अँड अगेन रिपीट करतात. अशा प्रकारचे जे मोशन्स असतात त्याला आपण पिरियडिक मोशन असतात. काय म्हणतो आपण त्याला, पिरियडिक. ऑसिलेशन सुद्धा त्याच प्रकारचं एक मोशन आहे. ऑसिलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. या ऑसिलेटरी मोशन मध्ये आपण सिंपल पेंडुलम एक महत्वाचा फॅक्टर घेऊन आपण रिप्रेझेंट. सपोज मी एक स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगला एक मास अटॅच केलं आणि त्याला मी डिस्प्लेस केलं त्याच्या पोझिशन पासून. पोझिशन केलं, मी म्हणलं की ती स्ट्रिंग एका रिजिड सपोर्टला मी फिक्स केली, याला एक मास बांधलं दॅट इज कॉल्ड एज सिंपल पेंडुलम. इट विल बी डिस्प्लेस फ्रॉम इट्स पोझिशन. या पॉइंट वरती हा जो मास आहे स्ट्रिंगला अटॅच केला मी रिजिड सपोर्टला, तर इथे नेट फोर्स हा 0 असतो या बॉडीवरती, म्हणून याला मीन पोझिशन असते. काय म्हणतो त्याला, आणि इट विल बी डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन. इथून जर मी याला राईट साइडला आणला आणि सोडून दिलं बरोबर, तर दे कॅन बी मुव्हिंग लाईक दॅट. बरोबर, इथे आल्याच्या नंतर तो इथे थांबत नाही. यावरती फोर्स हा मॅक्सिमम असतो. कसा असतो फोर्स, मॅक्सिमम. आणि हा पार्टिकल मीन पोझिशन कडे जाण्यासाठी आतुर होतो.
आणि जेव्हा हा पार्टिकल मीन पोझिशन कडे जातो तेव्हा ही पोझिशन क्रॉस करून तो परत इकडे जातो आणि परत इथे जातो आणि दे विल बी मुव्हिंग लाईक दॅट. Means when a particle displaced from its mean position means net force is 0, extreme position means the net force is maximum. म्हणजे फोर्स कसा असतो याच्यावरती मॅक्सिमम असतो. मॅक्सिमम जर फोर्स यावरती जर असेल तर ती जी पोझिशन असते ती असते एक्स्ट्रीम पोझिशन आणि जिथे फोर्स 0 असतो ती पोझिशन असते मीन पोझिशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इक्विलिब्रियम पोझिशन. याला कोणती पोझिशन म्हणतो आपण? इक्विलिब्रियम. ही इक्विलिब्रियम पोझिशन आणि दोन मीन पोझिशन अशा प्रकारचं सिंपल पेंडुलमचं उदाहरण तुमच्या समोर ठेवून मी ऑसोलेशन नावाचा कन्सेप्ट तुमच्या समोर मांडतो. ऑसोलेशन जर मी डायरेक्टली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं समजायला कठीण जाईल, पण सिंपल पेंडुलम नावाचं जर एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडलं तर तुम्हाला समजायला थोडंसं सोपं जाईल. मग अशा प्रकारचा सिंपल पेंडुलमचा हा जो मास आहे, हा जो बॉब आहे, जो सुरुवातीला ज्या पोझिशन असतो ती मीन पोझिशन असते, त्याला मी राईट हँड साइडला आणलं आणि सोडून दिलं तर इट विल बी मुव्हिंग लाईक दॅट. कारण इथे यावरती नेट फोर्स हा मॅक्झिमम असतो, इथे सुद्धा नेट फोर्स हा मॅक्झिमम असतो आणि दे कॅन बी मुव्हिंग लाईक दॅट. सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एन ऑसोलेटरी मोशन फॉर अ सिंपल पेंडुलम. बरोबर. याला आपण दुसऱ्या भाषेत टू अँड फ्रो मोशन म्हणू शकतो. सो दॅट इज कॉल्ड एज टू अँड फ्रो मोशन. बरोबर. हे कर्व शेप मध्ये जर असेल, काही काही ठिकाणी हे कर्व शेप मध्ये असते. कर्व शेप मध्ये जर असेल तर याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असतं. ऑसोलेशन इट इज नथिंग बट द पिरियडिक मोशन. आपण सिंपल हार्मोनिक मोशन नंतर पाहणार आहोत काय आहे ते. नाउ यू हॅव टू डिस्कस oscillating motion means what? That particle performing to and fro motion along its same path, that is called as oscillation. Simply फॉर्म मध्ये आपण बेसिकली याला लक्षात ठेवू की जो पार्टिकल स्वतःच टू अँड फ्रो मोशन त्या सेम पाथ वरती अगेन अँड अगेन शो करते, रिपीट करते, दॅट इज कॉल्ड एज ऑसोलेशन. ऑसोलेटरी मोशन एक्सप्लेन करण्यासाठी खूप सारे एक्झाम्पल आहेत. मोशन ऑफ द क्लॉक, आपला सिंपल पेंडुलम वगैरे वगैरे. आपण that is called as periodic motion. Oscillatory motion is a periodic motion and all these examples are the periodic motion. Circular motion, rotational motion, बरोबर आहे, simple pendulum motion. So these are the different types of the periodic motion. Now you have to discuss the periodic motion. काय डिस्कस करायचं आता आपल्याला? Periodic motion. So what is meant by periodic motion? The motion which repeats itself. The motion which repeats itself after equal interval of time. एखादा पार्टिकल स्वतःचं मोशन त्याच सेम पाथ वरती अगेन अँड अगेन जर रिपीट करत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन. आपण त्याला काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन. जसं की तुमचा सेकंड काटा, जर घड्याळीतला जर तुम्ही सेकंड काटा जर पाहिला तर तो सेम पाथ स्वतःच्या 60 सेकंद नंतर परत रिपीट करतो. बरोबर आहे. तो स्वतःचा पाथ बदलतो का? नाही. 60 सेकंदानंतर तो स्वतःचा पाथ त्याच सेम पाथ वरती तो रिपीट करतो. दॅट इज कॉल्ड एज पिरियड. मिनिट काटा सुद्धा तसाच, सेकंड काटा सुद्धा तसाच, तास काटा सुद्धा तसा. मग हे जे मिनिट हँड, आवर हँड अँड सेकंड हँड इन अ क्लॉक, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पिरियडिक मोशन्स. त्यानंतर सिंपल पेंडुलम इज ऑल्सो द पिरियडिक मोशन. एखादी स्ट्रिंग जर मी व्हायब्रेट केली अलॉंग इट सेम पाथ, तुमच्या बाईक मध्ये किंवा याच्यामध्ये जे मशीन्स असते दॅट इज ऑल्सो द पिरियडिक मोशन. पुस्तकामध्ये डिटेल दिलेलं आहे, तुम्ही वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. सो व्हॉट इज मीन बाय पिरियडिक मोशन? द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एका पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम मध्ये स्वतःचं मोशन तो पार्टिकल अगेन अँड अगेन रिपीट करत असेल तर त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इज अ सर्क्युलर मोशन which repeats its motion in an equal interval of time, that is called as periodic motion. Means electron is revolving around the nucleus is also called as periodic motion. Such a type of motion that is also called as oscillating motion is called as periodic motion. Now we discuss the linear simple harmonic motion. Linear simple harmonic motion. Now we have to discuss what is meant by simple harmonic motion. Simple harmonic. What is meant by harmonic motion? Harmonic motion is nothing but the motion of the particle in which its velocity, displacement and acceleration is the function of sine and cos. ज्या पार्टिकलच्या मोशनची व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन साइन आणि कॉस फंक्शन असतील म्हणजे ते पिरियॉडिकली चेंज होत असते. बरोबर. आता मी जर म्हणलं की ही मेन पोझिशन आहे,
पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, परत मीन पोझिशन क्रॉस करून परत एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. मी जर हे ओरिजिन पकडलं तर पार्टिकलला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट केलं, परत तो ओरिजिन क्रॉस करून निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट केलं, म्हणजे एकदा त्याची व्हॅल्यू वाढली, एकदा कमी झाली, वाढली कमी झाली, वाढली कमी झाली. सो दॅट इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. इट इज नथिंग बट ग्राफिकली जर याचं रिप्रेझेंटेशन जर तुमच्या समोर सांगायचं झालं दॅट कॅन बी शो द साइन. म्हणजे पार्टिकल पहिले मीन पोझिशन वरती होता, तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशन वरती गेला, बरोबर आहे, परत मीन पोझिशन क्रॉस करून परत तो एक्स्ट्रीम पोझिशन वरती गेला, परत मीन पोझिशन क्रॉस करून तो परत एक्स्ट्रीम पोझिशन. या पार्टिकलचं मोशन मी ग्राफिकली असं रिप्रेझेंट करतो, म्हणजे दॅट इज व्हॉट हार्मोनिक मोशन. म्हणजे त्याला साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये मी रिप्रेझेंट करू शकतो, याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. अशा प्रकारचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साइन आणि कॉस मध्ये जर रिप्रेझेंट करत असतील तर दॅट इज कॉल्ड ऍज द हार्मोनिक मोशन. त्याला काय म्हणतात? आणि हे हार्मोनिक मोशन जर अराउंड द स्ट्रेट लाईन असेल, बरोबर, द सिंपल हार्मोनिक मोशन इज नथिंग बट along the straight line. What is my simple harmonic motion? It just like a to and fro motion along the same path. That is called as, it is a function of sine and cos. That's why it is called as harmonic motion. And when that motion of the particle is along the straight line, that is called as linear simple harmonic motion. जर तो पार्टिकल स्वतःचं मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन परफॉर्म करत असेल सिंपल हार्मोनिक मोशन, तर त्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि तो जर पार्टिकल अलॉंग द कर्व शेप परफॉर्म करत असेल, सिंपल हार्मोनिक मोशन जर अलॉंग द कर्व डायरेक्शन रिप्रेझेंट करत असेल तर त्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन सुद्धा आपल्याला म्हणता येईल. बट या ऑब्झर्वेशन नावाच्या चॅप्टर मध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन हे लिनियरच घेतो. जर कुठे कुठे सिंपल हार्मोनिक मोशनच शब्द जर दिलेला असेल तर समजून घ्यायचं ते लिनियरच आहे, आणि जिथे लिनियर नसणार तिथे तुम्हाला अँग्युलर वर्ड वापरला जाईल, बरोबर आहे. अशा प्रकारचं दिस इज नथिंग बट द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ वी हॅव टू डिस्कस द पिरियडिक मोशन अँड लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. Periodic motion is nothing but the motion which repeats itself after equal interval of time. It's called as the periodic motion. Linear simple harmonic motion is nothing but the motion of the particle in which its velocity, displacement, and acceleration is the function of sine and cos. That's why it is called as harmonic function. And that type of motion is along the straight line. That's why it is called as linear simple harmonic motion. तुमच्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पल नुसार त्या गोष्टीचं काही डिटेल दिलेलं आहे. मी तुमच्याकडे महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडतो ज्या समजायला पाहिजे. व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेशन, व्हॉट इज हाऊ द पिरियडिक मोशन अँड लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन कॅन बी एक्सप्लेन. तुम्हाला महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या. जर तुम्ही पुस्तक वाचलं तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील. सो दिस इज नथिंग बट द पिरियडिक मोशन अँड लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक दुसरं एक्झाम्पल तुमच्यासमोर. मी हा एक रिजिड सपोर्ट घेतला, याला एक मी स्ट्रिंग अटॅच केली आणि या स्ट्रिंगच्या एका एंडला मी एक मास म्हणजे ब्लॉक अटॅच या बरोबर. एक स्ट्रिंग घेतली, त्याचा एक एंड रिजिड सपोर्टला फिक्स केला, अनदर एंडला मी एक बॉक्स सिंपल मास ऑफ बॉक्स अटॅच लाईक दॅट. अशा प्रकारचा सिंपल बॉब ऑफ मास नंतर मी काय केलं की थोड्या वेळाच्या नंतर हा सिंपल ऑफ बॉब मास मी राईट हँड साइडला पुश केल्याच्या नंतर दॅट स्ट्रिंग कॅन बी गेट्स रिच लाईक दॅट. आणि राईट हँड साइडला हा बॉब नेला आणि सोडून दिला. हा सोडून दिल्याच्या नंतर हा सिंपल बॉब परत मीन पोझिशन कडे जाण्यासाठी अप्रोच करा. मीन पोझिशन कडे अप्रोच करून तो परत या साईडला जाईल, परत तुमची स्ट्रिंग ही कॉम्प्रेस होईल आणि तुमचा मास हा बरोबर म्हणजे इथे परत तो इकडे जाईल, परत तो इकडे जाईल. म्हणजे दॅट सिंपल बॉब विच इज अटॅच टू द स्ट्रेच द स्ट्रिंग ऑफ स्ट्रिंग कॉन्स्टंट के, फोर्स कॉन्स्टंट स्ट्रिंगचा कॉन्स्टंट आहे. एक स्प्रिंग या स्प्रिंगला मास अटॅच करा, स्प्रिंगचा एक एंड फिक्स रिजिड सपोर्टला फिक्स करा and they will be moving in a right side and it will be get released. It will be oscillate along the straight. कसा oscillate होईल? Straight line oscillate. आणि हा straight line oscillate झाल्याच्या नंतर they will be performing the simple harmonic motion. Motion of the simple bob can be repeats to and fro motion. It will repeats itself again and again along the same path. That's why it is called as simple harmonic motion. And it is along the straight line. That's why it is called as linear simple harmonic motion. It is the best example of linear simple harmonic motion.
एक स्प्रिंग या स्प्रिंगला मास अटॅच करा, राईट हँड साइडला एक पुश करा, त्याला सोडून द्या, दे कॅन बी ऑसिलेट लाईक दॅट. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जे तुमच्या पुस्तकामध्ये मांडतो आणि समजायला थोडस सोपं. आता याच्यामध्ये होते का, ही जी पोझिशन आहे याला मी मीन पोझिशन म्हणणार, बरोबर, कारण इट इज अ मीन पोझिशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज इक्विलिब्रियम पोझिशन. ही पोझिशनला मी एक्स्ट्रीम पोझिशन म्हणणार आणि या पोझिशनला सुद्धा मी एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन पासून मी हा ब्लॉक डिस्प्लेस केला, एक्स्ट्रीम पोझिशन त्याला सोडून दिला, परत तो मीन क्रॉस करून एक्स्ट्रीमला जाईल, परत मीन क्रॉस करून एक्स्ट्रीमला, दे कॅन बी ऑसिलेट लाईक दॅट. दिस इज कॉल्ड एज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. अशा प्रकारचा हा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा नॉन एक्स. जेव्हा हा सिंपल बॉब हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती जातो, बरोबर, मीन पोझिशन वरती राईट हँड साइड इथे गेल्याच्या नंतर यावरती फोर्स हा मॅक्सिमम आहे. कसा फोर्स होतो, ऍक्ट. हा सिंपल बॉब ऑफ मास एम वरती, ब्लॉक वरती फोर्स हा मॅक्सिमम ऍक्ट होतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन असते टुवर्ड्स द मीन पोझिशन. कुणीकडे असते, टुवर्ड्स द. या बॉबला कुणीकडे यायचं असते, मीन पोझिशन. आणि हा फोर्स कसा असतो, सगळ्यात मॅक्सिमम. याला तुम्ही जेवढ्या राईट हँड साइडला जेवढं जास्त नेसाल, बरोबर, म्हणजे तो मीन पोझिशन पासून जास्त दूर चालतो, बरोबर, जेवढ्या दूर नेसाल तेवढं फास्ट इकडे येतो, बरोबर, म्हणजे फास्ट इकडे येतो म्हणजे त्यावरती काय झालं, फोर्स. आणि या फोर्सची व्हॅल्यू जास्त कधी राहील, जितकं तुम्ही एक्स वाढवला तितका, बरोबर. एक्स म्हणजे काय, मीन पोझिशन पासून या मासचं काय, डिस्प्लेसमेंट. काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे या मासला तुम्ही मीन पोझिशन पासून जेवढं दूर न्या तेवढा तुमचा एक्स वाढेल. एक्स म्हणजे काय वाढेल, डिस्प्लेसमेंट. आणि जेवढं डिस्प्लेसमेंट तुम्ही वाढवसाल त्या मास एमचं, तेवढा त्यावरती फोर्स किती ऍक्ट होईल, मॅक्सिमम. आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे राहील, टुवर्ड द मीन पोझिशन, टुवर्ड द, म्हणजे फोर्स कुणीकडे असेल, कुणीकडे येण्याचा प्रयत्न करेल तो मास, मीन पोझिशन कडे, एक्स्ट्रीम पोझिशन कडे. मग तो मास जर एक्स्ट्रीम पोझिशन मीन पोझिशन कडे येण्याचा प्रयत्न करत असेल तर तो फोर्स मॅक्सिमम झाला आणि त्या फोर्सची व्हॅल्यू कशावर डिपेंड राहील, जेवढं तुम्ही एक्स नावाचं डिस्प्लेसमेंट असेल. एक्स तुम्ही कमी केला, फोर्स कमी राहील. एक्स तुम्ही वाढवला, फोर्स जास्त, बरोबर. आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे राहील, त्या डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन विच इज टुवर्ड द मीन पोझिशन. त्या पार्टिकलवर एक्स्ट्रीम पोझिशनवर जो फोर्स ऍक्ट होईल त्याची डायरेक्शन कुणीकडे राहील, टुवर्ड द मीन पोझिशन. अशा प्रकारे या पॉइंट वरती त्या मास एम वरती जो फोर्स ऍक्ट होईल त्याला दॅट इज कॉल्ड एज रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स म्हणजे मीन एक्स्ट्रीम पोझिशन वरती पार्टिकल असल्याच्या नंतर त्यावरती नेट फोर्स हा मॅक्सिमम असतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन ही टुवर्ड द मीन पोझिशन, टुवर्ड द इक्विलिब्रियम पोझिशन असते. त्याला रेस्टोरिंग फोर्स असं म्हणतात. आणि दॅट फोर्स can be directly proportional to the displacement of the body. जेवढा हा मास तुम्ही दूर न्याल तेवढा त्यावरती जास्त फोर्स आहे, म्हणजे त्या फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. प्रोपोर्शनॅलिटी साइन गायब केलं तर कॉन्स्टंट घेतात, त्या कॉन्स्टंटला फोर्स कॉन्स्टंट म्हणतात. त्यानंतर त्याला स्ट्रिंग कॉन्स्टंट के असेल. आणि मी इथे निगेटिव्ह साइन वापरलं का, कारण फोर्स या डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर ऑपोजिटली डायरेक्ट. दॅट्स व्हाय इट कॅन बी represented by negatives. So this is nothing but the restoring force. So what is meant by restoring force? एक गोष्ट लक्षात ठेवा की जो पार्टिकल ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते, त्यावरती एक महत्त्वाचा फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण म्हणतो रेस्टोरिंग फोर्स. अँड व्हॉट इज मीन बाय रेस्टोरिंग फोर्स? द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन अँड हुज मॅग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. बरोबर आहे. ज्या फोर्सचं मॅग्नेट्यूड हे त्याच्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि त्याची डायरेक्शन ही टुवर्ड द मीन पोझिशन असते. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो अशा पार्टिकलवरती जो फोर्स ऍक्ट होतो त्याला सिंपल हार्मोनिक रेस्टोरिंग फोर्स असं म्हणतात. वन्स अगेन, व्हॉट इज मीन बाय रेस्टोरिंग फोर्स? ज्या फोर्सचं मॅग्नेट्यूड हे त्याच्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड द मीन पोझिशन असते. जर तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल त्या पार्टिकलवरती अशा प्रकारचा जो फोर्स ऍक्ट होतो त्याला म्हणतात रेस्टोरिंग. सो दिस इज नथिंग बट द रेस्टोरिंग फोर्स. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारचं रेस्टोरिंग फोर्स मी तुम्हाला अशा प्रकारचे एक एक्झाम्पल घेऊन तुमच्या समोर मांडतो. नाउ वी डिस्कस अबाउट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. The differential equation
सिंपल हार्मोनिक मोशन. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याचं एक डिफरन्शियल इक्वेशन असते. 2 मार्क्ससाठी परीक्षेत विचारतात. Derive the expression for differential equation of a particle performing simple harmonic motion. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते त्याचं कोणतं इक्वेशन डिड्यूस करा. नाउ कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. एक पार्टिकल या काय परफॉर्म करतो सिंपल हार्मोनिक मोशन आणि F विल बी द रेस्टोरिंग फोर्स. F ला काय म्हणा रेस्टोरिंग फोर्स. F is called restoring force whose magnitude is directly proportional to the displacement of the particle. That is nothing but F is equals to minus kx, where k is called as constant, बरोबर, and negative sign indicates that force and displacement are oppositely directed. समजला का पहिला टॉपिक. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन डिड्यूस करायचं. We can derive the differential equation of the particle performing linear simple harmonic motion. जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते अशा पार्टिकलचं मला डिफरन्शियल इक्वेशन डिड्यूस करायचं आणि हे डेरिव्हेशन 2 मार्कासाठी विचारतात. पहिला पॉइंट, कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. F is the restoring force whose magnitude is directly proportional to the displacement of the particle. Yes, means we can write like this. बरोबर. पहिल्या पॉइंट मध्ये सांगायचं एक पार्टिकल घ्या जो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. त्यावरती रेस्टोरिंग फोर्स जो ऍक्ट होतो दॅट कॅन बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल and which is given by where k is called force constant and negative sign indicates that force and displacement both are oppositely directed. Equation number 1. दुसऱ्या पॉइंट मध्ये म्हणायचं अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ F equal to ma, फोर्स इक्वल टू. सेकंड लॉ नुसार न्यूटनच्या फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ऍक्सेलरेशन. दिस इज इक्वेशन नंबर 2. ऑसिलेटरी मोशनच्या परिणामानुसार यावरचा कोणता फोर्स आहे रेस्टोरिंग फोर्स आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार F equal to m. कंपेअर इक्वेशन 1 and 2. M equal to ma equals to minus kx. Compare LHS is same, that's why RHS is same. M is equals to minus kx. Where a is equal to acceleration of the particle. Acceleration of the particle. So acceleration of the particle is nothing but rate of change of velocity with respect to time. But velocity is equals to rate